Good morning, everyone. This is our lesson 9. Telling past events to telling reports. आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे पास्ट इव्हेंट आहेत तर ते जर सेंटेन्सेस असतील, ॲक्टिव्हिटीज असतील तर त्याला आपण पास्ट ॲक्टिव्हिटीज म्हणतो. इव्हेंट्स असतील तर आपण आपल्या सोयीसाठी त्याला रिपोर्ट असं म्हणायचं ठरवलं आहे. रिपोर्ट हा फॉर्मल वर्ड आहे, पण आपण आपल्या सोयीसाठी तो फॉर्मली आणि इनफॉर्मली दोन्ही ठिकाणी यूज करणार आहोत. म्हणजे या क्षणापासून आधी ज्या घडलेल्या सगळ्या घटना आहेत त्या पास्टमध्ये जातात. त्यासाठी कुठला टेन्स यूज करायचा हे आपण बघितलेलं आहे. सिम्पल पास्ट टेन्स, त्याचं स्ट्रक्चर पण आपण बघितलेलं आहे. S+V2 हे स्ट्रक्चर पण बघितलेलं आहे. यस म्हणजे सब्जेक्ट, V2 म्हणजे पास्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब, पास्ट टेन्स ऑफ द व्हर्ब, हे बघितलेलं आहे. मग आता हे डिटेल्स ऑफ पास्ट इव्हेंट्स जे आहेत, रिपोर्ट, त्याला आपण म्हणतो रिपोर्ट, की डिटेल्स पाहिजेत. पास्ट इव्हेंट जो झाला, एखादा प्रसंग घडला आहे तर त्याचे छोटे छोटे जे गोष्टी आहेत, त्याचे जे डिटेल्स आहेत ते आपण लिहिणं म्हणजे काय झालं, एक अहवाल तयार होतो, त्याचा रिपोर्ट तयार होतो. मग आपण काय करणार आहोत या ठिकाणी, जे रिपोर्ट लिहायचे आहेत, पास्ट इव्हेंट जे लिहायचे आहेत, तर ते आपल्याला दोन इव्हेंट्स असतात आपल्या आयुष्यात घडणारे. काही फॉर्मल असतात आणि काही इनफॉर्मल असतात. फॉर्मल म्हणजेच काय असतं की ऑफिशियल सिच्युएशन्स असतात, काही जसे की मीटिंग्स आहे, सेमिनार्स आहे, डिस्कशन्स अटेंड केलेले असतात, लेक्चर्स अटेंड केलेले असतात, इंटरव्ह्यूज किंवा गॅदरिंग्स, ॲन्युअल फंक्शन्स, डे सेलिब्रेशन जसं स्पोर्ट डे, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, व्हिजिट टू एक्झिबिशन, बुक फेअर, हे जे असतात. जसं आपल्याला एखादी फ्रेंड भेटली आपली किंवा आपल्या घरच्या लोकांना सांगायचं आहे की काय झालं मीटिंगमध्ये, तर हे जे सांगणं आहे म्हणजे हे मीटिंग हे काय आहे, फॉर्मल आहे फंक्शन किंवा फॉर्मल गोष्ट आहे, फॉर्मल हा इव्हेंट आहे. पण त्याविषयी आपण सांगताना कोणता टेन्स यूज करणार आहे, ते S+V2. एक मीटिंग झाली किंवा आपण एखाद्या सेमिनारला गेलेलो आहे, सेमिनार अटेंड केला, मग आल्यावर आपल्याला विचारलं जातं काय काय झालं सेमिनारमध्ये, S+V2 सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपल्याला हे सांगावं लागतं. कारण मी तिथं गेले, मग हे झालं, त्यानंतर हे केलं, यांनी हे केलं, या पद्धतीने आपण सांगत राहतो. तर ते रिपोर्ट झाला, म्हणजेच काय आहे ते सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण हे सगळे डिटेल्स ऑफ द इव्हेंट्स सांगितलेले आहेत. काही इन्फॉर्मल फंक्शन पण असतात, जसं आपण एखाद्या बर्थडेला जातो, मॅरेज फंक्शनला, पिकनिकला, टूरला, एखाद्या आपण मैत्रिणीकडे, मित्राकडे जातो, पर्सनल टॉक कोणाशी करतो एखाद्या वेळेस, किंवा पूजा असते आपल्या घरी एखादी. तर हे जे सगळे फंक्शन्स आहेत हे इनफॉर्मल आहेत. इनफॉर्मल म्हणजेच काय, फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत आपण जे फंक्शन्स अटेंड करतो ते इनफॉर्मल असतात. आणि फॉर्मल म्हणजे का ऑफिशियल सिच्युएशन्स असतात. तर हे दोन्ही प्रकारे, समजा एखादी गोष्टीला आपण प्रेझेंट राहिलो आणि आल्यानंतर जर आपल्याला विचारलं त्याविषयी, तर आपण कुठल्या टेन्समध्ये त्याचे डिटेल्स देणार आहेत, तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये. आता हे डिटेल्स किती प्रमाणात दिले जातात, तर आपण बोलणारे जितके जवळचे असो, जितकं आपलं इन्फॉर्मल रिलेशन असेल, तितके आपण जास्त डिटेलमध्ये त्या गोष्टी एकमेकांना सांगतो किंवा ज्या सांगण्यासारख्या आहेत त्या गोष्टी आपण सांगतो. पण म्हणजे काय सांगायचं हे आपल्यावर डिपेंड आहे, पण ते सगळं जे सांगायचं आहे ते सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपल्याला सांगावं लागतं. त्याच पद्धतीने सिम्पल पास्ट टेन्स आपण आणखी कशासाठी यूज करतो, तर एखादी जर आपल्याला स्टोरी सांगायची आहे, फॉर एक्झाम्पल लायन अँड माऊस ही स्टोरी सांगायची आहे, कुठल्या टेन्समध्ये आपण सांगणार, तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपल्याला ती सांगावी लागते. एखादी न्यूज आहे, तर न्यूज म्हणजेच काय, एखादी घटना घडलेली असते मग त्याची न्यूज तयार होते ना. म्हणजे घटना घडायच्या आधी जी होती ती न्यूज, ती पण न्यूज असते. म्हणजे जी उद्या होणार आहे, परवा होणार आहे, ती पण न्यूज असते. किंवा एखादी घटना जी घडलेली असते ती न्यूज असू शकते. हे झालं असं पेपरमध्ये सहसा ज्या घटना झालेल्या असतात त्याविषयी जास्त लिहून येतं, आणि जे होणार आहेत ते थोडेसे, म्हणजे जे प्लॅनिंग आहे, जे फ्युचर इव्हेंट्स आहेत त्याविषयी थोडंसं कमी लिहून येतं. तर आपल्याला या ठिकाणी न्यूज हे जे आहे तर पास्ट इव्हेंट ॲज अ न्यूज आपण असं विचार त्याचा करू शकतो. म्हणजे स्टोरीजसाठी, न्यूजसाठी, आणि हे सगळे पास्ट इव्हेंट जे आपण बघितले या सगळ्यासाठी कुठला टेन्स यूज करायचा आपल्याला, सिम्पल पास्ट टेन्स. मग आता त्याचं प्रिपरेशन कसं करायचं, तर त्यासाठी मी इथं दोन एक्झाम्पल्स घेतलेले आहे, एक फॉर्मल आणि एक इनफॉर्मल. आता एक जी मीटिंग आहे, तर एक मीटिंग योग क्लाससाठीची मी कंडक्ट केली, त्याचं मी इथं काय केलेलं आहे, एक रिपोर्ट लिहिलेला आहे. यासाठी मी काय करणार आहे, आधी तर व्हर्ब्स फाइंड आउट करणार आहे की मी त्या ठिकाणी कोणते व्हर्ब्स यूज करू शकते. आता हे व्हर्ब्स मी सगळे V2 मध्ये लिहिलेले आहेत, म्हणजे हे पास्ट टेन्स ऑफ द व्हर्ब V2
हा फॉर्म या ठिकाणी वापरलेला आहे सगळीकडे. मग हे कुठे मिळतात तर परत आपल्याला हे व्हर्बच्या लिस्टमध्ये मिळतात, किंवा एखादं मराठी ॲक्ट असेल आणि ते आपल्याला शोधून काढायचं असेल तर मराठी टू इंग्लिश डिक्शनरीसुद्धा आपण या ठिकाणी गुगलवरची किंवा हार्ड कॉपी आपल्याकडे असेल तर यूज करू शकतो. आता यासाठी आधी मला काय करावं लागेल, एक 5 मिनिटं विचार करावा लागेल की समजा मी मीटिंग अटेंड केली तर मी विचार, आता सध्या आपल्याला मराठीत करायचा आहे विचार, तर मग मी मराठीत विचार असं करेन की मी काय काय केलं. बस सगळ्यांना बोलावलं आधी, मग त्यांना वेळ दिली, त्यानंतर बोलावल्यानंतर मी काय केलं की आज आपण इथे कशासाठी जमलो हे सांगितले, म्हणजे सांगितले, बोलावले, चर्चा केली त्यांच्यासोबत, त्यांना क्वेश्चन्स विचारले, म्हणजे मी कोणकोणते या ठिकाणी क्रियापद मराठीत यूज केले, त्याच्यासाठी इंग्लिश शब्द काय, त्याची एक या ठिकाणी मी सुरुवातीला यादी केली आहे. तुम्हाला जर असं अवघड वाटत असेल विचार करणं तर आपण डायरेक्ट पण लिहू शकतो. त्यासाठी इकडं मराठी लिहायचं आणि त्याच्यासमोर आपण इंग्लिश सेंटेन्स त्याचं तयार करायचं आहे. ही प्रायमरी स्टेप आहे. त्यानंतर आपल्याला मराठी तयार करायची गरज लागत नाही, पण प्रायमरी स्टेजला आपल्याला मराठीचा आधार घ्यावाच लागतो. आता मी हे इथे एक लिस्ट केलेली आहे आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे, टाईमसाठी काय वापरतो हे एक लिहिलेलं आहे की ॲट वापरायचं आहे आपल्याला टाईमसाठी. आधी आपण हे बघितलेलं आहे, प्रिपोजिशन्सचा यूज करावा लागतो, विथ, इन, ऑन, ऑफ वगैरे. तर हे प्रिपोजिशनचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही डिटेल बघा. यामध्ये त्याच्यावर मी जास्त ऑलरेडी एक व्हिडिओ केल्यामुळे मी घेणार नाही. अदरवाईज जे इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे क्लासेस असतात त्यामध्ये मला ते शिकवावं लागतं. आता इथे बघूया आपण, आय कंडक्टेड, पहिलं सेंटेन्स, आय कंडक्टेड मीटिंग ऑफ मेंबर्स ऑफ योग क्लास येस्टरडे. मी काल एक मीटिंग घेतली किंवा कंडक्ट केली. वी डिस्कस्ड द फ्युचर प्रोग्राम दिअर. आम्ही तिथे काय केला, फ्युचर प्रोग्राम डिस्कस केला. घेतली, केला, S+V2. फर्स्टली आय ग्रीटेड एव्हरीवन. मी सगळ्यांना पहिले वेलकम केलं. फर्स्टली S+V2. आय ग्रीटेड एव्हरीवन फर्स्टली. हे पण बरोबर आहे, कारण हे ॲडव्हर्ब आहे जे आपण बघितलं होतं. फर्स्ट, लास्ट, वन्स, ट्वाईस वगैरे हे जे होते ना, रेग्युलरली, डेली, हे ॲडव्हर्ब्स आहेत. देन वी स्टार्टेड डिस्कशन. मग आम्ही काय केलं, डिस्कशन स्टार्ट केलं. वन ऑफ द मेंबर रोट, किंवा मला जर इथं वाटलं की आशूचं नाव लिहायचं आहे तर आशू रोट द मेन पॉईंट्स. आशूने मेन पॉईंट्स लिहिले. राईटचं काय होईल, रोट होईल, किंवा वन ऑफ द मेंबर हा सब्जेक्ट झाला. रोट S+V2 द मेन पॉईंट्स. नेक्स्ट आपण काय केलेलं आहे मी ते बघूया. वी मेड प्लॅन फॉर नेक्स्ट 2 months. वी मेड प्लॅन फॉर नेक्स्ट 2 months. S+V2. आम्ही नेक्स्ट 2 monthsचा प्लॅन तयार केला. छाया एक्सप्लेन्ड बेनिफिट्स ऑफ योग. छाया एक्सप्लेन्ड S+V2. छायाने बेनिफिट्स जे आहेत योगचे ते एक्सप्लेन केले. अलका क्लिअर्ड ऑल डाऊट्स अबाउट ऑफ मेंबर्स. अलकाने सगळे डाऊट्स जे होते मेंबर्सचे ते क्लिअर केले किंवा ते एक्सप्लेन केले, ते समजावून सांगितले. आय प्रिपेअर्ड S+V2. आय प्रिपेअर्ड कॉफी फॉर ऑल. आता इथे जे फॉर ऑल आहे त्याऐवजी मी काय घेऊ शकते, आय प्रिपेअर्ड कॉफी फॉर ऑल द मेंबर्स इन द मीटिंग वगैरे असं सेंटेन्स मी वाढवू शकते डिटेल करण्यासाठी. वी एन्जॉईड कॉफी. आपल्याला माहिती इथं आपण ड्रँक घेऊ शकतो, म्हणजे आम्ही पिली, किंवा वी एन्जॉईड, आम्ही त्याचा आस्वाद घेतला असं पण आपण म्हणू शकतो. किंवा वी टेस्टेड कॉफी. वी एन्जॉईड कॉफी व्हाईल डिस्कसिंग द थिंग्स. म्हणजे जेव्हा आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस आम्ही कॉफी एन्जॉय केली. वी चॅन्टेड शांतीपाठ ॲट द एंड. आता ॲट द एंड च्या ऐवजी आपण आणखी दुसरे, वी चॅन्टेड शांतीपाठ इन द लास्ट असंही आपण म्हणू शकतो. ॲट द एंड ऑफ द मीटिंग असंही आपल्याला म्हणता येतं. वी चॅन्टेड शांतीपाठ टुगेदर असंही आपल्याला म्हणता येतं. आपल्याला पाहिजे तसं आपण ते वाक्य बोलू शकतो, लिहू शकतो. वी सेड गुड बाय टू इच अदर. आणि मग आम्ही एकमेकांना काय केलं, गुड बाय केलं, किंवा द मीटिंग इज एंडेड बाय सेईंग गुड बाय टू इच अदर
असं पण आपल्याला म्हणता येतं. म्हणजे थोडंसं याच्यामध्ये फरक करून आपण काय करू शकतो, असं मी हे आता फॉर्मल सिच्युएशन झाली मीटिंग ही, त्यामुळे मी हे लिहिलेलं आहे. याच्यामध्ये अजून काही आपल्याला लिहायचं असेल तरी पण आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. जितके जास्त सेंटेन्सेस आपण लिहू तितकी आपली प्रॅक्टिस जास्त होणार आहे. आणि नुसते हे लिहायचं नाही आहे आपल्याला, तर त्याचं लाऊड रीडिंगसुद्धा करायचं आहे. आणखी एक या ठिकाणी मी घेतलेलं आहे बर्थडे फंक्शन, याचं एक रिपोर्ट घेतलेला आहे. मी एका बर्थडे फंक्शनला गेले, त्याचा रिपोर्ट लिहिलेला आहे. आय वेंट S+V2 टू बर्थडे फंक्शन लास्ट मंथ, लास्ट डे, एस्टरडे, द डे बिफोर एस्टरडे, लास्ट वीक असं घेऊ शकतो. आय वेंट देअर विथ माय चिल्ड्रन, मी तेथे माझे चिल्ड्रनसोबत गेले. वी रीच्ड ॲट फंक्शन हॉल ॲट 7 PM, ॲट 7 o'clock असं पण, किंवा ॲट 7 in the evening, हे पण बरोबर आहे. वी सॅट फॉर सम टाईम. आय चॅटेड विथ माय फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, मी सगळ्यांसोबत गप्पा मारल्या. वी एन्जॉयड म्युझिक अँड डान्स फॉर सम टाईम, आम्ही म्युझिक आणि डान्स काय केलं तिथे एन्जॉय केलेलं आहे. वी गेव गिफ्ट टू बर्थडे गर्ल, आम्ही गिफ्ट दिलं. इथं मी आम्ही लिहिलं आहे कारण आम्ही तिघं गेलो होतो म्हणून मी आम्ही लिहिलं आहे. आफ्टर दॅट वी एन्जॉयड डिनर विथ ऑल, वी एन्जॉयड आईस्क्रीम आल्सो. मग आता वी एन्जॉयड आईस्क्रीम आफ्टर डिनर असं पण मी लिहू शकते. आपल्याला थोडंसं काही त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो. हे फॉर एक्झाम्पल मी दिलेलं आहे तुम्हाला. वी सेड गुड बाय टू एव्हरीवन अँड वी केम बॅक होम ॲट 9 PM. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, रिपोर्ट लिहू शकतो. किंवा आपण एखाद्या जी घडलेली गोष्ट आहे, आता मला एखाद्या वेळेस एखाद्या मैत्रिणीने विचारलं की तू गेली होती बर्थडेला, मग काय काय केलं तिथे, तर मी हे सगळं सांगेन ना, मराठीत पण मी असंच सांगेन जे मी इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, एखाद्या फंक्शनला गेलो म्हणजे जे पास्ट इव्हेंट आहेत तर ते आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने तो रिपोर्ट लिहू शकतो. म्हणून मग आपल्याला आता होमवर्क याचं काय करायचं आहे, तर याचं होमवर्क करताना आपल्याला हे जे आहे फंक्शन्स, तर ॲटलिस्ट काय करायचे आहेत, राईट डाऊन ॲटलिस्ट किंवा राईट डाऊन 20 रिपोर्ट्स. मग आता हे 20 रिपोर्ट्समध्ये कोणते असतील, काही फॉर्मल आणि काय असतील, काही इनफॉर्मल असतील. हे आपलं होमवर्क असेल. राईट डाऊन 20 रिपोर्ट्स. आणि त्याच्यासोबत नुसतं लिहायचं नाही आहे, तर काय करायचं आहे, रीड अलाउड इट. आणि काय करायचं आहे, ते आपल्याला लाऊडली रीड करायचं आहे. हेच होमवर्क आहे. मग हे 20 कसे लिहायचे, तर रोज एक लिहायचं आहे. रोज 1, रोज 2 वगैरे असे आपण लिहू शकतो. मग आता एकदम रिपोर्ट नाही लिहायचं, तर मग काय करायचं, रोज काय करायचं, एक डेली रुटीन लिहायचं, एक रिपोर्ट लिहायचं. कधी 10 हॅबिट्स लिहायच्या एखाद्या मैत्रिणीच्या, मित्राच्या, कुणाच्या, आणि मग एक रिपोर्ट लिहायचा. असं आपल्याला म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा आपल्याला ते लिहिता आणि वाचता आलं पाहिजे. नाही तर मग आपण सिम्पल प्रेझेंट विसरून जाऊन सिम्पल पास्टचीच प्रॅक्टिस होईल. असं आपल्याला करायचं नाही. ठीक आहे, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.